गुड मॉर्निंग. तर आज घाट घातला आहे मी मस्त अशा साबुदाण्याच्या वड्यांचा. तर सगळ्या पॅट्या मी आधीच बनवून घेतलेल्या आहेत, म्हणजे परत तेलात टाकताना टेन्शन नाही, सगळं एकदमच फ्राय करून घ्यायच्या. मला तर तेच इझी पडतं म्हणून मी सगळ्या पॅट्या बनवून घेतल्या आहेत. आणि मस्त इथं दही फेटायला घेतलं आहे, दह्यामध्ये साखर टाकून घेतली, अजून ते फेटायचं बाकी आहे. या विस्कने फेटलेलंच चांगलं असतं, पटकन देखील होतं आणि एकसारखं दही फेटलं जातं, गाठी राहत नाहीत. तर म्हटलं चला आता एकदम सगळे वडे फ्राय करून घेऊयात आणि सगळ्यांना सर्व देखील करूयात. आज काही तिखट चटणी बनवलेली नव्हती, मस्त गोड दही आणि वडेच बनवलेले होते. आणि मी हे मोठ्या फ्लेमवरतीच फ्राय करत असते, टाकताना फ्लेम बारीक करायची, नंतर मोठ्या फ्लेमवरतीच वडे फ्राय करायचे. ते फुटत देखील नाहीत आणि एकदम क्रिस्पी छान बनतात. आणि मस्त असं गोड दही आणि मस्त वडे सगळ्यांना सर्व केले. आता चला म्हटलं आपण देखील खाऊन घेऊयात, कारण गरम गरमच वडे छान लागतात, नंतर त्याला थंड झाल्यावर तेल सुटल्यासारखं होतं म्हणून मग मी इथं खायला घेतलेत. आणि खरंच खूप जास्त क्रिस्पी आणि टेस्टी झालेले होते वडे. आणि मला वाटतं साबुदाण्याचे वडे सगळ्यांनाच खूप जास्त आवडत असतील, असं कोणच नसेल की त्याला वडे आवडत नाहीत. त्यानंतर दुपारी गेलेले होते आई बाबा बाहेर, त्यांनी सगळ्यांसाठी येताना मस्त असे आईस्क्रीम आणलेले होते, ते खाल्ले. दिवसभरामध्ये काही शूट करायचं झालेलं नाही, कारण खूप जास्त कंटाळा आलेला होता. म्हटलं रात्रीच्या जेवणामध्ये बनवतोय तर थोडंफार शूट करूया, म्हणून मी तर शूट करायला घेतले. तर आज उपास सोडण्यासाठी सिंपल मेन्यू होता, डाळ भात भाजी आणि चपाती आणि कोशिंबीर देखील बनवणार होतो. तर सगळा स्वयंपाक झाला, जेवण वगैरे करून घेतलं आणि भाजी खरंच खूप जास्त टेस्टी झालेली होती. तुम्हाला जर सिमला मिरची आवडत असेल तर भरलेली ही सिमला मिरची नक्की ट्राय करा. आणि तुम्ही लोक व्हिडिओज बघताय पण सबस्क्राईब करत नाही आहे, थोडेफार एफर्ट्स घेते मी देखील, तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.